याच्यानंतर तुमच्या आंदोलनाची दिशा कधी ठरणार आहे? उद्या अधिवेशन पूर्ण होईल असं वाटत नाही, परवा दिवशी पण जाऊ शकतो? नाही, उद्याच लक्षात येईन आमच्या हे काय करणार आहेत, कारण त्यांनी स्पष्ट भूमिका सकाळी होईल त्यांची, आज होईल, आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदरही स्पष्टीकरण देऊ शकतात की आम्ही चर्चा करणार आहेत 20 तारखेला किंवा 21ला. आम्ही 20चीच वाट बघणार आहेत, कारण 21ला करतील ना ते भागांकडे आता नाही पडत. आम्ही 20ला आमच्या लक्षात येईल की हे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहेत का नाही. परंतु महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना जी समाजाची मागणी की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, ओबीसीतून मराठ्यांना 50% आत आरक्षण देण्याची ही मराठ्यांची मागणी करोडो, आणि याच करोडो मराठा समाजाच्या वतीनं आमदार आणि मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत तुम्ही उद्या एकमतानं आवाज उठवावा आणि मराठ्यांची जी मागणी आहे त्या बाजूनं बोलावं. म्हणजे ओबीसीतून 50% आतून आरक्षण. जर तुम्ही ही भूमिका उद्या मांडली नाही, तुम्ही जर वेगळंच बोलत राहिलात 50% वर द्या खाली द्या, ही मराठ्यांची भूमिका नाहीये. मग याचा अर्थ असा होणार की ज्या मराठ्यांनी जे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री मोठे केलेत हे मराठ्यांच्या विरोधी आहेत, यांना उद्यापासून मराठा विरोधी धरलं जाईल. दादा, सरकार जे आहे ते 50%च्या वरती आरक्षण देऊ पाहत आहे, मात्र कोर्टामध्ये कितपत टिकल असं तुम्हाला वाटतं? काय असतं दादा, आता हट्ट लय बेकार असतो. हट्टाचे एक 7-8 प्रकार आहेत. त्यातला श्रीमंतांचा पांढऱ्या कपड्यावाल्यांचा हट्ट आहे, दोघा तिघांचा, की आम्हाला पाहिजे ती, आणि ते 150 जणांना लागत आहे. आता शेवटी श्रीमंताचा हट्ट सरकार पुरवतो, गोरगरिबांचा लवकर पुरवत नाही. आम्ही 6 महिने झालोय हक्काच्या आरक्षणासाठी लढतोय आणि त्याच्यासाठी लढाई आत्ताही सुरू आहे. परंतु आता त्या 150 जणांसाठी सरकार उद्या कायदा अनुपात आहे, तोही मागासवर्ग आयोगाचा अहवाल मागासवर्ग आयोग गठीत करण्यासाठी, टास्क फोर्स गठीत करण्यासाठी याच गोरगरिबांनी लढाई उभा केली. गोरगरिबांनी उलट ह्या 150 जणांना, या 2-3 जणांना न्याय देण्याचं काम केलंय, पण या 150 जणांना गोरगरिबांना न्याय देण्याचं काम नाही केलं. गोरगरीब ओबीसीतून मागणी माहिती एकही म्हणला नाही की तुम्ही यांना ओबीसीतून यांचं हक्काचं आरक्षण द्या, पण गोरगरीब म्हणला द्या त्यांना कायदा बनवून. आणि हे उद्याचं जे असेल काय कायदा हे फक्त गोरगरिबांमुळे मिळतोय, त्यांना टिकणार नाही. तुमचा हे प्रश्न आहे, टिकणार नाही टिकणार हा भाग त्याला नाविलाज आहे. ते शोधायला ते तयार नाहीये, ते 150 जण आणि ते 2-3 हे शोधायला तयार नाहीत की आपल्याला एक पोरांचं परत मराठ्यांच्या पोराचं वाटोळ होऊ शकतं बा. जसं मागे ECBCची वेळ झालं, पोरांनी परीक्षा दिल्या, निवड झाल्या, नियुक्त्यासाठी 3-4 वर्ष झाले पोरं लढते, 3-4 वर्ष. हेच उद्या बघायला जर मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. त्यापेक्षा आमची मराठ्यांची मागणी करोडोंची, मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे, ज्यांच्या सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आणि त्याची अंमलबजावणी करणे. यासाठी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या एक जीवानं उद्या एक मतानं लढायचं. तुम्ही जर याच्या विरोधात बोलले 50% वर द्या खालचं द्या, तर तुम्ही 100% मराठा विरोधी आहेत. मराठ्यांनी चूक केली तुम्हाला मोठं करून ही उद्यापासून अर्थ निघणार आहे, आणि मराठ्यांची हीच भावना आहे तुमच्या विषयात. तुम्ही ओबीसी आरक्षण 50% आतून बोलावं, वरचं एकाही आमदार महोदयाने मंत्री महोदयाने बोलू नये, ही मराठ्यांची भावना आहे. तुमच्या सांगण्यावरून असं वाटतंय की 20 तारखेनंतरची जी दिशा आहे ती लोकप्रतिनिधींविरोधात असणार आहे. आता ती 21ला ठरलं.